नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक फिरके, असोसिएट प्रोफेसर GS कॉलेज ऑफ कॉमर्स वर्धा, तुम्हा सगळ्यांचं या व्हिडिओमध्ये स्वागत करत आहे। आजचा हा व्हिडिओ BCom सेकंड इयर सेमिस्टर 4 मराठी मीडियमचा विषय फायनान्शियल अकाउंटिंग या विषयाचं दुसऱ्या युनिटचा अंतिम भाग, सामान्य विमा कंपन्यांच्या बॅलन्स शीट कशा बनवायच्या यावरती आपण घेतलेला आहोत। बॅलन्स शीटचं गणित घेण्यासाठी जे गणित आपण आज कन्सिडर केलेलं आहे, हे गणित तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्राप्त होईल। ज्या लोकांना डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये गणित लिहिण्यामध्ये काही अडचण येत आहे, त्या लोकांसाठी सोपस्कर होण्यासाठी ह्या व्हिडिओ जेव्हा आपल्या वर्गाच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती आपण पाठवत आहोत, त्या व्हॉट्सअप ग्रुपसोबतच त्या व्हिडिओच्या खाली PDF फॉर्ममध्ये हे गणित तुम्हाला उत्तरासह दिलेलं राहील सरावासाठी। इन्शुरन्स कंपन्यांची बॅलन्स शीट बनवत असताना यापूर्वी रेव्हेन्यू अकाउंट बनलेलं राहतो। रेव्हेन्यू अकाउंटचा रेव्हेन्यू नफा किंवा रेव्हेन्यू नुकसान हे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला स्थानांतरित करतो। प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये सामान्य विमा कंपन्यांचे व्यक्तिगत व्यवसायाशी निगडित नसलेले आवर्ती स्वरूपाचे खर्च आणि आवर्ती स्वरूपाच्या प्राप्ती आपण कन्सिडर करतो आणि त्यामध्ये आपण निव्वळ नेट प्रॉफिट काढत असतो। नेट प्रॉफिट काढल्यानंतर आपण नफा तोटा नियोजन पत्रकामध्ये, ज्याला आपण प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट म्हणतो, यामध्ये ती रक्कम स्थानांतरित करतो आणि संचालक मंडळाने सुचवलेल्या सूचनानुसार ज्या नफ्यामधून आपल्याला निधी वर्ग करायचे असतात, त्या प्रकारच्या निधी वर्ग केल्यानंतर भाग भांडवलावरती दिलेला लाभांश डिक्लेअर केल्यानंतर अनडिस्ट्रीब्युटेड प्रॉफिट जे राहील हे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचं ॲप्रोप्रिएशन अकाउंटचं शेवटचं बॅलन्स अंतिम स्थिती विवरणामध्ये स्थानांतरित करायचं असतं। आजच्या या गणितामध्ये आपल्याला फक्त आणि फक्त मनी इन्शुरन्स कंपनीचं बॅलन्स शीट बनवायची आहे। जर का इन्शुरन्स कंपनी मरीनमध्येही व्यवहार करत असेल, ॲक्सिडेंटचेही व्यवहार करत असेल आणि फायर इन्शुरन्सचेही जर का व्यवहार करत असेल, तर अशा इन्शुरन्स कंपनी जे 3 वेगवेगळ्या प्रकारचे इन्शुरन्स करतात, त्यामध्ये ह्या बॅलन्स शीटच्या पदांची व्याप्ती थोडी जास्त राहील आहे। इथे एकच प्रीमियम आउटस्टँडिंग आहे, तिथे आउटस्टँडिंग प्रीमियम वेगवेगळ्या व्यवसायाशी निगडित राहिला आहे। फायर इन्शुरन्सचं प्रीमियम वेगळं राहू शकते, मरीन इन्शुरन्सचं प्रीमियम वेगळं राहिलं आहे, जे आउटस्टँडिंग राहिलं आहे। आउटस्टँडिंग आयटम कन्सिडर करत असताना मित्रांनो, एक गोष्ट आवर्जून लक्षात घ्या, आउटस्टँडिंग क्लेम्स ॲज ऑन 31 मार्च 2006 आणि आउटस्टँडिंग क्लेम्स ॲज ऑन 31 मार्च 2007। आता ही बॅलन्स शीट आपण बनवत आहे फॉर द इयर एंडेड 31 मार्च 2007। बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2007 मध्ये 31 मार्च 2007 हे आपल्यासाठी करंट इयर आहे, त्याला आपण क्लोजिंग इयर म्हणतो। 31 मार्च 2006 हे आपल्यासाठी प्रिव्हियस इयर होतं आणि प्रिव्हियस इयर म्हणजे हे आपलं ओपनिंग बॅलन्सेस आहे। ओपनिंग बॅलन्सेस ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये गेलेले असतात, क्लोजिंग बॅलन्सेस हे क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये बनवायचे असतात। महत्त्वाचं लक्षात ठेवायचं आहे, जेव्हा ताळेबंद, जेव्हा स्थिती विवरण हे 31 मार्च 2007 या तारखेवरती राहील, तेव्हा आउटस्टँडिंग क्लेम्स आणि आउटस्टँडिंग प्रीमियम्स हे आपल्याला क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये क्लोजिंग डेटचेच कन्सिडर करायचे आहे। म्हणजे आउटस्टँडिंग प्रीमियम ॲज ऑन 31 मार्च 2007 जे करंट इयरशी रेग्युलेटेड आहे, जे क्लोजिंग बॅलन्सेस आहेत, हेच कन्सिडर करायचं आहे। आपल्याला ओपनिंग अमाऊंट कन्सिडर करायच्या नाही। आउटस्टँडिंग प्रीमियम ॲज ऑन 31 मार्च 2006 म्हणजे हे झालं प्रिव्हियस इयरचं क्लोजिंग बॅलन्स। एवढा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे। गणितामध्ये सलग गणित जर का असलं, डिस्क्रिप्टिव्ह गणित जर का असलं, तर त्या गणितामध्ये आउटस्टँडिंग क्लेम ओपनिंग, आउटस्टँडिंग क्लेम क्लोजिंग, आउटस्टँडिंग प्रीमियम क्लोजिंग, आउटस्टँडिंग प्रीमियम ओपनिंग जर का असलं, तर ओपनिंग प्रीमियम हे डायरेक्टली ओपनिंग बॅलन्स शीटमध्ये जाईल। क्लोजिंग प्रीमियम क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये कन्सिडर करायचं आहे। प्रीमियम हे प्राप्तीचं पद असतं आणि क्लेम्स हे खर्चाचं पद आहे। आउटस्टँडिंग क्लेम हे खर्च पेएबल असतात आणि पेएबल असल्या कारणानं याची गोष्टी लायबिलिटी साईडला देयता म्हणून कन्सिडर करायचं आहे। जेव्हा एखाद्या व्यवसायामध्ये आग लागली आणि त्यांनी अग्निदावा जर का सबमिट केला असेल इन्शुरन्स कंपनीला, तर अग्निदाव्याची रक्कम देणे आहे। देणे रक्कम दायित्व असल्या कारणानं लायबिलिटी साईडला घ्यायचं आहे
आणि चालू वर्षाचं नूतनीकरणाचं प्रीमियम ग्रेस पिरियडमध्ये एका महिन्यामध्ये अजूनही त्यांनी पेड केलेलं नाही आहे, प्रीमियम रिसिव्ड करणे बाकी आहे. व्यावसायिक नियमित असल्या कारणानं तो ग्रेस पिरियड संपल्यानंतरही डिलेड पेनॉल्टीचं प्रीमियम पेड करू शकतो. पुराव्याची जर का प्राप्त व्हायची असेल, हे प्राप्त पद आहे, रिसिवेबल पद आहे, म्हणून जे पद रिसिवेबल्स असतात हे रिसिवेबल्स आपल्याला ॲसेट साईडला कन्सिडर करायची असतात. हे पद वारंवार मुलांची गणितामध्ये दिशाभूल करत असतात, म्हणून लक्षात ठेवायचं, प्रीमियम असलं तर ॲसेट साईडला आणि क्लेम्स असले तर लायबिलिटी साईडला. हा पहिला मुद्दा. दुसरी महत्त्वाची गोष्ट, गणितामध्ये 2 प्रीमियम आणि 2 क्लेमच्या रकमा देऊ शकतात. यामध्ये बॅलन्स शीट ॲज ऑन 31 मार्च 2007, ॲज ऑन 31 मार्च 2018, ॲज ऑन 31 मार्च 2020 ज्या वर्षाची बॅलन्स शीट बनवायची आहे त्या वर्षाचे क्लोजिंग बॅलन्सेस ग्राह्य धरायचे. गत वर्षाचे बॅलन्सेस गत वर्षाच्या स्थिती विवरणाशी संबंधित आहेत, याचा या वर्षाच्या स्थिती विवरणासोबत काहीही संबंध नाही, म्हणून अशा रकमा ताळेबंदामध्ये घ्यायच्या नाही. एवढं लक्षात आलं, एवढा मुद्दा लक्षात कन्सिडर करायचा. हे अति महत्त्वाचे पात्र असतात. त्यानंतर बॅलन्स शीटचं सोल्युशन बनवण्याच्या पूर्वी काही मुद्दे असे असतात जे तुम्हाला ताळेबंदामध्ये दोन्ही साईडला दिलेले असू शकतात. अमाऊंट ड्यू फ्रॉम द एजंट्स, अमाऊंट ड्यू टू द एजंट्स, अमाऊंट ड्यू फ्रॉम रीइन्शुरर, अमाऊंट ड्यू टू इन्शुरर्स. इथे सगळ्यात महत्त्वाचा जो शब्द असतो तो फ्रॉम आहे का टू आहे. अमाऊंट ड्यू टू म्हणजे त्याला देणे आहे, देणे आहे, देता आहे, पेएबल आहे, लायबिलिटी साईड. अमाऊंट ड्यू फ्रॉम त्याच्याकडनं घेणे आहे, अमाऊंट प्राप्त होणार आहे, प्राप्त होणारे पद संपत्ती साईडला लिहायचे आहे, ॲसेट साईडला लिहायचे आहे. कोणाकडनं प्राप्त व्हायचे आहेत, एकतर एजंटकडनं, अभिकर्ता ज्याला आपण म्हणतो त्याच्याकडनं राहू शकतात, किंवा रीइन्शुरर, आपण आपलं जोखीम दुसऱ्या इन्शुरन्स कंपनीला वाटणी करण्यासाठी ऑफर देऊ शकतो, किंवा दुसऱ्या कंपनीची मोठी जोखीम प्रमाणामध्ये टक्केवारीमध्ये आपण स्वीकृत करू शकतो. म्हणून रीइन्शुरन्स सीडेड किंवा रीइन्शुरन्स ॲक्सेप्टेड या संबंधाच्या व्यवहाराचे क्लेम्स रिसिवेबल किंवा पेएबल्स राहू शकतात, प्रीमियम रिसिवेबल किंवा पेएबल राहू शकतात, आणि नेट रक्कम देणे आहे का घेणे आहे. जेव्हा रक्कम पेएबल असेल तेव्हा लायबिलिटी साईडला, जेव्हा रक्कम रिसिवेबल असेल तेव्हा ॲसेट साईडला. याचं पुन्हा एक छोटं जर का सूत्र लक्षात घ्यायचं, एजंट्स बॅलन्स. ड्यू टू असेल तर लायबिलिटी साईडला, ड्यू फ्रॉम असेल तर ॲसेट साईडला. या प्रकारे शब्दरचना राहू शकतो. काही ठिकाणी शब्दरचना एजंट बॅलन्स ड्यू टू आहे की ड्यू फ्रॉम आहे हे दिलेलं राहणार नाही, परंतु एजंट्स बॅलन्स हे डेबिट साईडला किंवा एजंट बॅलन्स हे क्रेडिट साईडला. जर का ताळेबंदाच्या 2 रकाने जर का दिलेल्या असतील 23 पत्रकाची ट्रायल बॅलन्स, तर ट्रायल बॅलन्सच्या 2 रकान्यांमध्ये जेव्हा डेबिट बॅलन्सेस राहतील तेव्हा ॲसेट साईडला कन्सिडर करायचं, आणि जेव्हा क्रेडिट बॅलन्सेस असेल तेव्हा लायबिलिटी साईडला कन्सिडर करायचं. वाक्यरचना टू आणि फ्रॉम प्रमाणे राहील. त्या वाक्यरचनेमध्ये बॅलन्सेस नावे आणि जमा बाजू दिल्या राहतील. जेव्हा नावे बॅलन्सेस दिलेला आहे तेव्हा संपत्ती साईडला, जेव्हा जमा बॅलन्सेस राहतील क्रेडिट साईडला तेव्हा देयता साईडला याची रक्कम घ्यायची असते. हे बॅलन्सेस आपल्याला कन्सिडर करायचे. त्याच्यासोबत इन्शुरन्स फंडचे बॅलन्सेस, रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क आणि रिझर्व फॉर ॲडिशनल रिझर्व, याचे सुद्धा 2 रकमा तुम्हाला गणितामध्ये दिल्या राहू शकतात. ओपनिंग बॅलन्सची रक्कम आणि क्लोजिंग बॅलन्सची रक्कम, जी आपण नेट प्रीमियमच्या 50% इतर व्यवसाय करता आणि नेट प्रीमियमच्या 100% सामुद्रिक व्यवसाय करता, मरीन इन्शुरन्स करता आपण क्रिएट करतो. क्लोजिंग बॅलन्सेसची रक्कम क्लोजिंग बॅलन्स शीटमध्ये घ्यायची असते. ओपनिंग बॅलन्सेसची रक्कम ही रेव्हेन्यू अकाउंटच्या बिगिनिंगला आपण घेतलेली आहे आणि बॅलन्स शीटमध्ये ओपनिंग बॅलन्स शीट म्हणजे गत वर्षाच्या बॅलन्स शीटमध्ये संबंधित राहतील आहे. क्लोजिंग बॅलन्सेसच बॅलन्सेस आपल्याला इथे कन्सिडर करायचे आहेत, ओपनिंग बॅलन्सेस कन्सिडर करायचे नसतात. हे अति महत्त्वाचे जे पदं होते त्याचा आपण ऑलरेडी अभ्यास केला. आता जे आपल्याला ताळेबंद दिलेला आहे याचा क्रमवारी एक आयटमचा आपण अभ्यास करून त्याची नोंद करायची. गणिताचं सुरुवातीला लिखाण करायचं आणि त्याच्यानंतर सोल्युशन बनवायचं आहे. क्रमवारी त्याच्यामध्ये जर का आपण बघितलं तर सगळ्यात पहिलं या गणितामध्ये आपल्याला पद दिलेलं आहे, रिझर्व फॉर अनएक्सपायर्ड रिस्क ॲज ऑन 31 मार्च 2007. 23 पत्रकामध्ये जे दिलेले पद क्रमवारी आहे, मी त्या क्रमवारीमध्ये तुम्हाला त्याचं उत्तर सांगत आहोत. आणि जे पद आपण कन्सिडर केलं आपल्याला मेन विभागणी करायची आहेत
पद लायबिलिटीचं आहे की ॲसेट्सचं आहे, आणि संभव जर का झालं तर जो प्रारूप आहे त्या प्रारूपला आपल्याला फॉलो करायचं आहे. सुरुवातीला इन्व्हेस्टमेंटचे पदं घ्यायचे, फिक्स डिपॉझिटचे पदं घ्यायचे, त्यानंतर प्रीमियमचे पदं घ्यायचे आहेत, करंट ॲसेट्सचे पदं त्यानंतर घ्यायचे आहेत, कॅश इन हँड त्यानंतर घ्यायचे आहेत, आणि सर्वात शेवटी फिक्स ॲसेटचे पदं घ्यायचे आहेत. हा क्रम यथासंभव तुम्हाला मेंटेन करायचा असतो. सगळ्यातील पद दिलेलं तुम्हाला रिझर्व्ह फंड. रिझर्व्ह फंड हा शेअर कॅपिटल झाल्यानंतर रिझर्व्ह फंडचा बॅलन्सच राहिला आहे. रिझर्व्ह फंडमध्ये जनरल रिझर्व्ह, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि इन्शुरन्स फंडच्या रिझर्व्ह. इन्शुरन्स फंडच्या रिझर्व्हमध्ये रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्क जी क्लोजिंग बॅलन्सची रक्कम आहे ते पद आपण कन्सिडर केलं. इथं रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्क हे पद घ्यायचं आहे, आणि गणितामध्ये जर का दिलेलं असेल तर ॲडिशनल रिझर्व्हचं सुद्धा पद इथं घ्यायचं आहे. ॲडिशनल रिझर्व्ह या गणितामध्ये दिलेली नाही म्हणून आपण त्याची एंट्री केली नाही. त्यानंतर क्रमवारीमध्ये दुसरं पद आपल्याला दिलेलं आहे आउटस्टँडिंग प्रीमियम. आउटस्टँडिंग प्रीमियम डेट दिलेली नाही, परंतु बॅलन्सेस कोणत्या तारखेचे आहे 31 मार्च 2007. आउटस्टँडिंग प्रीमियम 31 मार्च 2007चं असल्या कारणानं 42,000 रुपयाची रक्कम आपण संपत्ती साईडला घ्यायचं आहे. नुकतंच आपण चर्चा केली क्लेम्स पेएबल असतात म्हणून लायबिलिटी साईडला, प्रीमियम रिसिवेबल आहे म्हणून संपत्ती साईडला. त्यानंतर क्रमवारी ट्रायल बॅलन्समध्ये आपल्याला तिसरं पद दिलेलं आहे डिपॉझिट विथ कंट्रोलर ऑफ इन्शुरन्स. डिपॉझिट विथ कंट्रोलर ऑफ इन्शुरन्स निर्देशानुसार इन्शुरन्स कंपन्यांना जसं रिझर्व्ह फॉर अनएक्सपायर्ड रिस्क करणं बंधनकारक असतं, त्याचप्रकारे जोखमीचे दावे पे करण्यासाठी इन्शुरन्स कंपनीची संरचना झालेली आहे. म्हणून त्याची सुरक्षा राहिली पाहिजे आणि ग्राहकांचं हित त्यामध्ये जोपासलं गेलं पाहिजे. याकरिता कंट्रोलर ऑफ इन्शुरन्स हे आपल्याजवळ काही डिपॉझिट मागत असतात. हे रिफंडेबल असतात. सुरक्षेकरता ही रक्कम जमा करायची असते. निर्देशानुसार कंट्रोलर ऑफ इन्शुरन्सकडे डिपॉझिट केलेली रक्कम ही ठेव आहे, ही इन्व्हेस्टमेंट आहे, ठेव आहे, म्हणून ही काय आहे संपत्ती आहे. म्हणून डिपॉझिट विथ कंट्रोलर 5 लाख रुपये ही संपत्ती असल्या कारणानं ॲसेट साईडला रक्कम आपल्याला नोंदणी करायची आहे. त्यानंतरचं पद दिलेलं आहे फर्निचर्स अँड फिटिंग. संपत्तीचा आयटम आहे फिक्स ॲसेट साईडला घ्यायचा आहे. फर्निचर्स अँड फिटिंग रक्कम दिलेली होती 52,000 रुपये. नंतरचा आयटम आहे अमाऊंट ड्यू फ्रॉम द एजंट्स. नुकतंच सांगितल्याप्रमाणे अमाऊंट ड्यू टू एजंट्स राहू शकतात किंवा अमाऊंट ड्यू फ्रॉम एजंट्स राहू शकतात. अमाऊंट ड्यू फ्रॉम एजंट, फ्रॉम शब्दरचना आहे, पैसे प्राप्त होणार आहेत, घेणे रक्कम आहे म्हणून संपत्ती साईडला त्याची रक्कम घ्यायची आहे. अमाऊंट ड्यू फ्रॉम एजंट रक्कम 27,000 रुपये. शब्दरचना टू जर का असेल तर लायबिलिटी साईडला, फ्रॉम आहे म्हणून ॲसेट साईडला. त्यानंतरचं पद क्रमवारीमध्ये गणितामध्ये दिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंट, रेव्हेन्यू अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि ॲप्रोप्रिएशन अकाउंट झाल्यानंतर ॲप्रोप्रिएशनचं क्लोजिंग बॅलन्स सरप्लस अमाऊंट हे आपल्याला लायबिलिटी साईडला सरप्लस म्हणून ट्रान्सफर करायचं असतं. प्रॉफिट अँड लॉस ॲप्रोप्रिएशन अकाउंटची रक्कम 1,04,60 रुपये. ॲप्रोप्रिएशन अकाउंट जो क्लोजिंग बॅलन्स सरप्लस आहे म्हणून लायबिलिटीला आणि लॉस जर का असता तर ॲसेट साईडला. त्यानंतरचं पद क्रमवारीमध्ये दिलेलं आहे जनरल रिझर्व्ह. जनरल रिझर्व्ह लायबिलिटी साईडला घ्यायचे आहेत ₹80,000. नंतरचं पद दिलेलं आहे शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलच्या संदर्भात तुम्हाला समायोजना दिलेल्या आहेत. समायोजनामध्ये तुम्हाला नोंदणीकृत ॲथोराइज शेअर कॅपिटल किती आहे ते दिलेलं आहेत आणि त्यापैकी पेडअप कॅपिटल किती आहे त्याची टिप्पण दिलेलं आहे. टिप्पणामध्ये भाग भांडवलाचं वर्गीकरण दिलेलं असतं, किती भाग किती रुपयाचे आणि त्यापैकी किती रक्कम कॉल्ड अप केलेली आहे म्हणून वर्गीकरण लिहायचं. सुरुवातीला शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटलमध्ये चारही पदं, चारही कॅटेगरी सुरुवातीला लिहायचं आहे. ॲथोराइज शेअर कॅपिटल, इश्यूड शेअर कॅपिटल, सबस्क्राईब शेअर कॅपिटल, कॉल्ड अप शेअर कॅपिटल. ह्या रक्कमा माहिती करता द्यायच्यात आणि डबल लाईन करून त्याला क्लोज करायचा. इथं आपल्याला दिलेलं आहे ॲथोराइज शेअर कॅपिटल. वर्गीकरण दिलेलं होतं पॅरिग्राफमध्ये 10,000 शेअर, 100 रुपये प्रति शेअरप्रमाणे. वर्गीकरण करून त्याची रक्कम झाली 10 लाख रुपये. माहिती करता ॲथोराइज, इश्यूड, सबस्क्राईब आणि कॉल्ड अप ह्या 4 रक्कमा माहिती करता घ्यायच्या, डबल लाईन करून क्लोज करायच्या. ही रक्कम बेरीजसाठी कन्सिडर करायची नसते. बेरीजसाठी फक्त आणि फक्त आपण कन्सिडर करतो कॉल्ड अप शेअर कॅपिटलची रक्कम आणि पेडअप शेअर कॅपिटलची रक्कम. मूळतः कॉल्ड अपमधनं कॉल्स इन एरियर्स मायनस करायचे असतात आणि एरियर्स मायनस केल्यानंतर जी रक्कम राहतं ती रक्कम राहतं तुमचं पेडअप शेअर कॅपिटल. ज्या गणितामध्ये कुठल्याही एका रुपयाचं तुमचं एरियर्स नसल्या कारणानं कॉल्ड अप अँड पेडअप शेअर कॅपिटल समान झालं. कॉल्ड अप आणि पेडअपमध्ये असमानता तेव्हाच राहील जेव्हा कॉल्स इन एरियर्स रक्कम तुम्हाला गणितामध्ये दिलेली राहिलं आहे, म्हणजे भागधारकांकडनं पूर्ण रक्कम पेड झालेली आहे, कुठल्याही प्रकारचा एरियर्स येणे बाकी नाही आहे. म्हणून कॉल्ड अप शेअर कॅपिटल आणि पेडअप कॅपिटल समान झालं. 10,000 रुपयाचे भाग होते. प्रति भागावरती 100 रुपयाची फेस व्हॅल्यू होती, परंतु फेस व्हॅल्यू 100 रुपयापैकी कंपनीला गरज असल्याने त्यांनी फक्त 100 रुपयापैकी अर्धी 50 रुपये प्रतिभागाची रक्कमच भागधारकाकडनं मागितलेली आहे आणि ती पेड झालेली आहे. म्हणून 50 रुपये प्रतिभागाप्रमाणे 10,000 वरती पेडअप रक्कम झाली 5 लाख रुपये.
पेडअप रक्कम ताळेबंदाच्या बॅलन्ससाठी कन्सिडर करायचा आहे आणि पेडअप रक्कमवरतीच भविष्यामध्ये जो तुम्ही डिव्हिडंड पेड करणार हा डिव्हिडंड फक्त आणि फक्त पेडअप शेअर कॅपिटलवरती काढायचा असतो. जेव्हा डिव्हिडंडचा आयटम येईल तेव्हा डिव्हिडंडची रक्कम ही शेअर कॅपिटलवरती आधारित असतं, परंतु शेअर कॅपिटल गणितामध्ये 5 नावाने दिसू शकतात. ॲथॉराइज शेअर कॅपिटल, इश्यूड शेअर कॅपिटल, कॉल्ड अप शेअर कॅपिटल आणि पेडअप शेअर कॅपिटल. यापैकी पेडअप शेअर कॅपिटल जे राहतं, जे आउटर कॉलमला आपण कन्सिडर केलं असतं, यावरती 1%, 2%, 5% लाभांश काढायचा असतो. शेअर कॅपिटलनंतर अनुक्रमाने समोरची रक्कम तुम्हाला दिलेली आहे. इन्व्हेस्टमेंट संपत्ती साईडला घ्यायचं. इन्व्हेस्टमेंटची रक्कम गणितात दिली होती 7,40,000. याची पोस्टिंग आपल्याला ॲसेट साईडला कन्सिडर करायचं आहे. तदनंतर कॅश इन डिपॉझिट अकाउंट, कॅश ॲट बँक, कॅश इन हँड, कॅश इन डिपॉझिट अकाउंट म्हणजे ही बँकांमध्ये आपण विनियोग करून ठेवलेली रक्कम आहे, फिक्स डिपॉझिट करून ठेवलेली रक्कम आहे. मुदत ठेवीची जी रक्कम आहे ही सुद्धा ॲसेट साईडला कन्सिडर करायची आहे. ₹2,00,000. कॅश विथ डिपॉझिट नंतरचा आयटम दिलेला आहे आउटस्टँडिंग डिव्हिडंड ऑन इन्व्हेस्टमेंट. गुंतवणूक केलेली आहे, गुंतवणुकीवरती व्याज प्राप्त होईल आहे किंवा गुंतवणूक जर का शेअरच्या फॉर्ममध्ये जर का केलेली असेल, भागांच्या फॉर्ममध्ये जर का केलेली असेल तर त्यावरती डिव्हिडंड येणे असतो. आउटस्टँडिंग डिव्हिडंड येणे बाकी आहे. इन्व्हेस्टमेंटवरचा डिव्हिडंड येणे बाकी आहे, रिसिवेबल रक्कम आहे. ज्या प्रकारे प्रीमियम येणे आपण ॲसेट साईडला दाखवलं त्याच प्रकारे लाभांश प्राप्त होणे बाकी आहे. उत्पन्नाचं पद आहे, प्राप्त होणे बाकी आहे. याची डबल एंट्री करायची असते. उत्पन्न म्हणून त्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला घ्यायचं आहे आणि येणे रक्कम ह्या संपत्ती साईडला येणे रक्कम दाखवायची आहे रिसिवेबल. आउटस्टँडिंग डिव्हिडंडच्या नंतरची रक्कम दिलेली आहे अमाऊंट ड्यू टू अदर रिइन्शुरन्स. पुन्हा शब्दरचनेप्रमाणे अमाऊंट ड्यू टू असेल तर लायबिलिटी साईडला, अमाऊंट ड्यू फ्रॉम असेल तर संपत्ती साईडला. अमाऊंट ड्यू टू रिइन्शुरर, यामध्ये रिइन्शुरन्स ॲक्सेप्टेड आणि रिइन्शुरन्स सीडेडच्या देणे घेण्याच्या व्यवहारामध्ये निव्वळ रक्कम रिइन्शुररला देणे बाकी आहे. पेएबल रक्कम आहे म्हणून संपत्ती लायबिलिटी साईडला घ्यायची आहे. रक्कम दिलेली आहे ₹80,000. अमाऊंट ड्यू फ्रॉम रिइन्शुररच्या नंतर आपल्याला नेक्स्ट पद दिलेलं आहे सनरी क्रेडिटर्स. सनरी क्रेडिटर्स आपल्याला लायबिलिटी साईडला घ्यायचे आहे. सनरी क्रेडिटर्सची रक्कम 24,700. कॅश ॲट बँक करंट ॲसेटची रक्कम आहे. करंट ॲसेट साईडला घ्यायचे ₹10,000 आणि ट्रायल बॅलन्समध्ये असलेलं शेवटचं पद सनरी डेटरची रक्कम आहे 33,160. डेटर्सही हे आपल्याला ॲसेट साईडला कन्सिडर करायचे असतात. ताळेबंदाच्या नंतर काही समायोजना दिलेल्या आहेत. समायोजनामध्ये पेडअप शेअर कॅपिटलची समायोजना आपण ऑलरेडी कन्सिडर केली आहे. ते जस्ट माहिती दिलेली होती, त्यामध्ये कुठल्याही प्रकारची समायोजना कन्सिडर करायची नव्हती. ॲडिशनल इन्फॉर्मेशनमध्ये आपल्याला इन्फॉर्मेशन दिलेली आहेत. आउटस्टँडिंग क्लेम्स ॲज ऑन 31 मार्च 2007. 31 मार्च 2007चा आउटस्टँडिंग क्लेम्स जर का दिलेला असला तर क्लेम्स आउटस्टँडिंगची डबल एंट्री आपण करतो. पहिली एंट्री रेव्हेन्यू अकाउंटमध्ये प्लस करायची असते आणि दुसरी एंट्री आपल्याला बॅलन्स शीटमध्ये कन्सिडर करायचं असतं. इथं रेव्हेन्यू अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, ॲप्रोप्रिएशन अकाउंट बनलेले आहेत म्हणजे त्याचा पहिला इफेक्ट आपण ऑलरेडी खर्चाच्या बाजूला ॲड केलेला आहे. परंतु आउटस्टँडिंग क्लेम ॲज ऑन 31 मार्च 2007 अखेरीस क्लेम्स प्राप्त झालेले होते परंतु त्याचं भुगतान करणं बाकी आहे, त्याची चौकशी करणं बाकी आहे. क्लेम्स पेएबल असल्या कारणानं ती रक्कम आपल्याला कन्सिडर करायची असते लायबिलिटी साईडला. पेएबल क्लेम्स लायबिलिटी साईडला घेतले. 31 मार्च 2007चे क्लोजिंग बॅलन्स शीट आहे म्हणून क्लोजिंग रक्कमचीच कन्सिडर करायची आहे. ओपनिंग बॅलन्स शीटचा इथं कन्सिडर करायचा नाही. आणि शेवटची ॲडजस्टमेंट तुम्हाला दिली होती. डिव्हिडंड ॲट द रेट 8% इज प्रपोज बाय द बोर्ड ऑफ डायरेक्टर्स. इन्शुरन्स कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्सने, संचालक मंडळांनी भागधारकांना 8% लाभांश देणे डिक्लेअर केलेला आहे. नुकतंच सांगितल्याप्रमाणे शेअर कॅपिटलच्या 5 हेड्सपैकी पेडअप शेअर कॅपिटलची रक्कम आहे यावरती लाभांशची रक्कम काढायची असते. प्रपोज डिव्हिडंड 8% डिक्लेअर केलेला आहे. लाभांशची 2 एंट्री करायची. पहिली एंट्री लाभांश हा नफ्यातनं वाटप करायचा असतो म्हणून नफा तोटा नियोजन पत्रकाच्या डेबिट साईडला 8%ची रक्कम तरतूद करून ठेवा आणि ही रक्कम भागधारकांना देणे बाकी आहे, पेएबल आहे म्हणून देयता साईडला ही रक्कम कन्सिडर करायची आहे. म्हणून प्रपोज डिव्हिडंड 8% रक्कम कुठल्या अमाऊंटवर काढायची आहे? पेडअप शेअर कॅपिटलच्या रकमेवर काढायची आहे आणि ती रक्कम झाली ₹40,000. या प्रकारे बॅलन्स शीट बनवायची. संपूर्ण आयटमची डबल एंट्री झाली याची खात्री केल्यानंतरच ताळेबंदाची ॲसेट साईड आणि त्याची लायबिलिटी साईडची टोटल करायची आहे. पेडअप कॅपिटलची टोटल करत असताना फक्त पेडअप कॅपिटलची रक्कम घ्यायची आहे. ही इन्फॉर्मेशन फक्त माहिती करता होती. ही रक्कम टोटल करण्यासाठी ग्राह्य धरायची नाही.
लायबिलिटीची टोटल 16,16,160 येणार आणि संपत्तीची टोटलसुद्धा 16,16,160 येणार. अशा प्रकारे बॅलन्स शीटचे गणितं आपल्याला 8 मार्कांसाठी बनवायचे असतात. इथे मल्टिपल चॉईस प्रश्नामध्ये कुठल्या बाजूला नोंद करायची याच्याशी निगडीतच प्रश्न तुम्हाला जास्त केला जातील आहे. मल्टिपल चॉईसचे प्रश्न कसे येऊ शकतात याचा पुन्हा व्हिडिओ आगामी लेक्चरमध्ये आपण कन्सिडर करणार. धन्यवाद.